नमस्कार, मी पूर्वी भावे ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। ब्रेकफास्ट न्यूज मध्ये चला घेऊया सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा 9 सेकंदात। पाकिस्तान शेरगिरी प्रकरणामध्ये ठाण्यातील आरोपी रवीन वर्माची पोलीस कोठडी आज संपणार। एटीएसची टीम ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपीला हजर करणार। महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यातल्या पडघा इथे छापा, दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये छापेमारी। सिमी या संघटनेचा दहशतवादी आणि मुंबई सेंट्रल विलेपार्ले मुलुंड स्फोटामध्ये सहभागी आरोपी साकीब नाचनच्या घरावरही छापे। पाकिस्तान एलओसी ओलांडणाऱ्या सुनीताचा मुलगा नागपुरामध्ये सुखरूप दाखल। पाकिस्तानातील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी सुनीताने एलओसी ओलांडली होती, तेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात असल्याची माहिती। लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ई शिवनेरी बसच्या तिकिटामध्ये 15% सवलत। अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच लाभ मिळणार। 1 जुलैपासून योजना लागू। येत्या 8 दिवसांमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सादर करणार। एसटी महामंडळाची स्थिती, तोटा आणि होणारं नुकसान कशामुळे याचा खुलासा होण्याची शक्यता। नागपूर ते मुंबई इगतपुरी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। मुंबईचा विक्रोळी उड्डाणपूल लवकरच सेवेमध्ये। विक्रोळी उड्डाणपुलामुळे 30 मिनिटांची बचत होणार। सिग्नलचं काम अंतिम टप्प्यात। केंद्र सरकारकडून मे महिन्यामध्ये विक्रमी जीएसटी संकलन। सरकारच्या तिजोरीमध्ये 2.01 लाख कोटी जमा। महाराष्ट्रामध्ये आज 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर। अधिकारी परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून महाराष्ट्र आरोग्य विभागाची माहिती। कोल्हापुरामध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू। 4 दिवसांपासून 75 वर्षाच्या महिलेवरती सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। पीपीई किट नसल्यामुळे मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार। राज्यामध्ये मलेरिया डेंग्यूचंही संकट गडद। रुग्ण वाढण्याची भीती आणि गेल्या 3 वर्षात 60,000हून अधिक रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये साथीचे आजार वाढण्याची शक्यता। धारावीतल्या गोदामामध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळल्यामुळे झेप्टोचा परवाना निलंबित। अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई। या प्रकरणामध्ये झेप्टोकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, त्यामुळे शहरामध्ये सर्वत्र दुर्गंधी। पावसामुळे आजार वाढण्याची शक्यता। नगरपालिकेने स्वच्छतेची खबरदारी घ्यावी, नागरिकांची मागणी। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी। पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेमध्ये प्रत्येक तक्रार दूर करणार। शालेय शिक्षण विभागाचं आश्वासन। महिन्याला 8 सुट्ट्या मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिका रुग्णालयातल्या परिचारक संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश। केईएम, नायर आणि शिव रुग्णालयांमध्ये चालू असलेल्या 8 रजा कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। शेगावातल्या संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार। यंदा पालखीचं 56वं वर्ष। 6 जुलैला आषाढीच्या 2 दिवस आधी पालखी पंढरपुरामध्ये दाखल होईल। धाराशिवमधल्या तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका। मंदिराच्या सुरक्षा विभागाकडून अनधिकृत दुकानामध्ये छापेमारी। 21 पूजेची ताटं, फळं विक्रीचं रॅकेट जप्त। पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवणार। जामखेड शहरामध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावरती अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार। गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी। पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरती कार नदीपात्रामध्ये कोसळल्यामुळे भीषण अपघात। 3 जणांचा मृत्यू। अपघातात मरण पावलेली व्यक्ती हे बाळापूर शहरातले रहिवासी असल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरणी आरोपी चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। चालक जयराम मुळेची येरवडा कारागृहामध्ये रवानगी। टोरेस प्रकरणी आरोपपत्र दाखल। 4.25 कोटी गुंतवून 177 कोटींचा गैरव्यवहार। आरोपींनी 4 कोटी 35 लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडी तपासामध्ये उघड। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। याच लग्न सोहळ्याला संजय राऊतही उपस्थित राहणार।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी, पुतण्याच्या लग्नासाठी खास नाशिक दौरा, तर साईबाबा हॉस्पिटलचंही फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, शिवाय इतर काही कार्यक्रमांनाही उपस्थिती असेल. डहाणू आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या 5 बसला आमदार विनोद निकोलेंकडून हिरवा झेंडा. यावेळी एसटी बसच्या स्टेअरिंगवरती बसून आमदार निकोलेंचा फेरफटका. नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, 7ही आमदारांकडून एनडीपीपी पक्षाला जाहीर पाठिंबा. 7ही आमदारांवरती जनादेशाचा अपमान केल्याचा धक्का, पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाईसाठी हालचाली सुरू. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय वापर संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये दोघं शेजारी बसले होते. पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांची बंद दाराआड बैठक. पुण्यातली साखर संकुलाची बैठक संपल्यावरती तिन्ही नेत्यांमध्ये एकत्र बैठक. शरद पवार, अजित पवार आणि आपल्यात बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याची जयंत पाटलांकडून एक्सपोजद्वारे त्यांचं स्पष्टीकरण. कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बैठक असल्याची माहिती. येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडणार. या बैठकीला राज्यातून सर्व साखर कारखान्यांचे प्रमुखही उपस्थित राहतील. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात, माझ्या नेत्यांची विधानं मला महागात पडतात. माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी सुनावलं. गोष्टी मनात ठेवायची कोकाटेंना अजून सवय नाही, अजित पवारांचं वक्तव्य. सुनील तटकरेंना सगळं स्वतःच्याच पदरात पाडून घेण्याची सवय आहे. महेंद्र दळवींचा तटकरे यांना जोरदार टोला. ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी पालकत्व घेऊ नये, दळवींची बोचरी टीका. गोगावले यांनी घरातले पैसे खर्चून तटकरे यांना निवडून दिलं, तरी तटकरे गोगावलेंची मिमिक्री करतायत. थोरवेंचा तटकरेंवरती संताप. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे यांना डोक्यावरती रुमाल घ्यायला लावणार, थोरवे यांचा थेट इशारा. विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाकेंवरती गंभीर आरोप. मिटकरींनी ट्विट केली ऑडिओ क्लिप माझीच आहे. शेखर कुटेंकडून स्पष्ट. भाजपने आर्थिक तडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला. लक्ष्मण हाके सहभागी असल्याचा शेखर कुटेंचा दावा. एकीकडे हाकेंची अवकात नाही म्हणत दुसरीकडे उमेदवार मॅनेज केल्याचा आरोप लावता हाकेंचा मिटकरींवरती निशाणा, तर उमेदवारी मागे घेतलेल्या माणसाबरोबर मॅनेजमेंट कशी शक्य, हाकेंचा मिटकरींना सवाल. जामखेड गोळीबार प्रकरण अत्यंत गंभीर. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागलेलं असून नागरिकांना दहशतीला सामोरं जावं लागतंय. रोहित पवारांची एक्सपोजद्वारे प्रतिक्रिया. या गुंडागिरीला चिरडून टाकावं, पवारांची सरकारकडे मागणी. धर्मासाठी दान केलेल्या जमिनीचा वापर धर्मासाठी व्हावा. जमिनीचा गैरवापर करणाऱ्याला सरकारने तुरुंगात टाकावं. मात्र त्या जमिनी ताब्यात घेऊन सरकारने विकणं चुकीचं. वक्फ विधेयकावरती आव्हाड यांची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये महायुतीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावरती. लोकसभेमध्ये आमदार संजय खोडकेंनी विरोधात काम केल्यामुळे नवनीत राणांचा पराभव, रवी राणांचा आरोप. हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण. हिंदी भाषेबद्दल प्रताप सरनाईकांचं पुन्हा वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असल्यामुळे मी तसं विधान केलं. हिंदी भाषेसंदर्भातल्या विधानावरती सरनाईकांचं स्पष्टीकरण. दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र झळकले बॅनर्स. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र हवेत, बॅनरवरती उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित. मेळाव्याची वेळ अजूनही ठरलेली नाही. दौऱ्याबद्दल अधिकृत माहिती गुलदस्त्यात. लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर. 200 लोकात लग्न पार पाडा आणि हुंडा बंद करा, आचारसंहितेमध्ये नमूद. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. राजेंद्र सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी सुरू. बावधन पोलीस ठाण्यामध्ये तिघांची समोरासमोर चौकशी. निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाईम कॉल महत्वाचा ठरला. फेस टाईम कॉलने निलेश चव्हाणचं नेपाळमधलं लोकेशन ट्रेस झालं. फेस टाईम कॉलमध्ये 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशच्या त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हगवणेंचा जेसीबी जप्त. तक्रारदार प्रशांत येळवंडेची शशांक आणि लता हगवणेने केली होती फसवणूक. जेसीबीच्या व्यक्तीच्या नावाखाली फसवणूक, पिस्तूल दाखवत धमकी दिली होती. करुणा मुंडेंचं मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवेदन. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं आदिती आणि सुनील तटकरेंवरती केलेल्या आरोपांची चौकशी करा. तसंच रणजित कासलेला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे, निवेदनातनं मागणी केली.
संभाजीनगरमधल्या संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक. आरोपी सुरेश गंगणेचा सासरा आणि पत्नीला अटक. वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कमही हस्तगत. लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचाही दरोड्यामध्ये सहभाग. महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली होती. बीडमधल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती टेम्पो आणि रिक्षाचा अपघात. या घटनेमध्ये 3 जण ठार तर 2 जखमी. अपघातातील जखमींवरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापुरात आजीसोबत चालत असताना दुचाकीच्या धडकेमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. या प्रकरणामध्ये एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधामध्ये गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये सोनाली वाडीवर 2 शेतकऱ्यांचे गोठे आगीत जळून खाक. 25 जनावरं थोडक्यात बचावली. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. येत्या 10 जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता. लागवडीची घाई करू नये, कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हळद लागवडीच्या कामांना सुरुवात. यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे हळद लागवडीच्या कामांना वेग. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसामुळे 1200 एकर क्षेत्रावरची अनेक पिकं उद्ध्वस्त. उन्हाळी पिकांवरती भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान. नागरिकांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. खासदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांसह अहिल्यानगरमधील पुराचा फटका बसलेल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साचलेला गाळ लंकेंनी स्वतः उपसला. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवार रविवारी 5 वाजल्यानंतर पर्यटकांना मंचाव. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस सतर्क. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. जनजीवनही विस्कळीत. नागरिकांचे हाल. मणिपूरमध्ये पुरात अडकलेल्या 800हून अधिक नागरिकांची लष्कराकडून सुटका. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे लष्कराकडून मदतकार्य सुरू. राम मंदिरामध्ये आजपासून राम दरबार आणि इतर मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठेचं अनुष्ठान सुरू. शरयू तीरावरनं कलश यात्रेच्या माध्यमातून अनुष्ठानांना भव्य सुरुवात. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या 7 लाखांच्या वर. गेल्या एका महिन्यामध्ये मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. कोलकात्याच्या इस्कॉनच्या रथयात्रेमध्ये महाकाय रथासाठी यंदा चक्क सुखोई या रशिया निर्मित लढाऊ विमानाचे टायर्स वापरले जाणार आहेत. इस्कॉनचे उपाध्यक्ष राधा रमण दास यांची माहिती. जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यामध्ये भद्रवाहमध्ये लव्हेंडर महोत्सवाला सुरुवात. गेल्या 3 वर्षांपासून असलेल्या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतोय. आरबीआयच्या पतधोरणाची 4 जूनला बैठक. रेपो रेटमध्ये होणाऱ्या कपातींवरती बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. यानंतर 4 जूनला आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार. बांगलादेशातल्या आंदोलकांच्या विरोधामध्ये शेख हसीनांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आता मानवाधिकारांच्या विरोधात वागल्यामुळे बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयानं हसीनांना दोषी ठरवलंय. दक्षिण गाझातल्या रफा इथे इस्रायली सैन्याचा गोळीबार. इस्रायली हल्ल्यामध्ये 31 मृत्यूमुखी, 115हून अधिक जखमी. इस्रायलने रणगाड्यांच्या मदतीने मारा केला. युक्रेनचा रशियन विमानांवरती हल्ला. 40 रशियन विमानं पाडल्याचा युक्रेनचा दावा. युक्रेन सीमेवरती रशियातल्या 2 पुलांवरती स्फोट. 7 जणांचा मृत्यू, 69 जखमी. मॉस्कोला जाणाऱ्या प्रवासी ट्रेनखाली स्फोट. ब्रान्स्क भागातल्या रात्री 10:50 दरम्यानची घटना. सीमावर्ती भागामध्ये तणाव. बलुचिस्तानकडनं 3रा मोठा हल्ला. पाकच्या सैन्याला मोठा धक्का. बलूच सैन्यानं मास्तूममधील वली खान पोलीस स्टेशनला आग लावली. इंडिगोची मोठी घोषणा. इंडिगोकडनं आणखी 30 एअरबस A350 विमानांची खरेदी. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इंडिगोची तयारी. आयपीएल क्वालिफायर 2 सामन्यामध्ये पंजाबची मुंबईवरती 5 विकेट्सने मात. पंजाब किंग्स 11 वर्षांनी आयपीएलच्या फायनलमध्ये. 2024 नंतर पंजाब किंग्स दुसऱ्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये. कर्णधार श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची मुंबईवर मात. श्रेयसच्या अवघ्या 41 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 87 धावा. त्यानं नेहाल वाड्रासह 4थ्या विकेटसाठी केलेली 84 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. यंदाच्या मोसमामध्ये आयपीएलला नवा विजेता मिळणार. 3 जूनला पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यामध्ये आयपीएलची अंतिम लढत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अंतिम सामना रंगणार.
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरची नव्या विक्रमाला गवसणी. आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करत 3 वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा पहिलाच कर्णधार. जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशनं 6 वेळा विश्वविजेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या 6व्या फेरीमध्ये गुकेशची उल्लेखनीय कामगिरी. नॉर्वे चेस स्पर्धेमध्ये गुकेशकडनं झालेल्या पराभवानंतर कार्लसन बेभान. पराभवानंतर टेबलवरती मुक्का मारला. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल.